Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Lord.
प्रभू आम्ही तुझ्या धन्यवाद करतो दे बाप्पा, तुझ्या पवित्र सामर्थ्य नावाची आम्ही महिमा करतो पिता परमेश्वराच्या. तू स्तुतीस पात्र भयास योग्य परमेश्वर आहे प्रभूची. आणि खरोखर देवा तुझी उपस्थिती या ठिकाणी आहे दे बाप्पा. आम्ही पवित्राने युक्त होऊन दे बाप्पा तुझी आराधना करत आहोत. आणि आराधनेच्या दे बाप्पा ओ प्रभू दे बाप्पा उच्च स्थानी दे बाप्पा तू या ठिकाणी विराजमान आहे प्रभूची. आम्ही सर्वजण देवा तुला नतमस्तक होतो, तुला धन्यवाद देतो दे बाप्पा. आणि खरोखर पिता परमेश्वराच्या आजची आराधना आजची महिमा दे बाप्पा ओ खरोखर दे बाप्पा तू ऐकण्यासाठी प्रभू ओ तुझ्या लोकांची भेट घेण्यासाठी तू इथे आलेला आहेस पिता. आम्ही तुझ्या नावाचा धन्यवाद करतो पिता परमेश्वराच्या. ओ प्रभू या आराधनेमध्ये दे बाप्पा आम्हा सगळ्यांना देवा तू चालव आणि प्रभू तुझ्या पवित्र नावाची महिमा करून घे पिता परमेश्वराच्या. इथून पुढे सर्व होणारे गीत आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाची महिमा करून घे. येशूच्या सामर्थ्य नावामध्ये प्रार्थना केली म्हणून जाईल पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोग आनंदित है. हालेलुया. हमारे परमेश्वर का नाम आराधना के योग्य है. हालेलुया. बायबल असं सांगते की हे परमेश्वरा वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर तुझ्या समान कोणी नाहीये. हालेलुया. तूच एकमात्र देव जो आराधनेच्या आणि गौरवाचे योग्य आहे. हालेलुया. क्यों ना हम उसकी आराधना करें. आराधना आराधना स्तुति आराधना आराधना. हम गीत गाएंगे और परमेश्वर के नाम को हम धन्यवाद देंगे. Hallelujah.
आगे पीछे अपना हाथ रखे, खरच सच में रखा है, देखना चाहते हैं। मैंने परमेश्वर, हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड। हम परमेश्वर की महिमा के लिए गा रहे हैं, हालेलुया। अगर आप सचमुच में आशीष है तो आप नाचने से रुकेंगे नहीं, हालेलुया। आपके पाँव नहीं थकेंगे, जैसे दाऊद परमेश्वर की उपस्थिति में नाचता था, हालेलुया। अगर सच में परमेश्वर ने आपको छुआ है और आपको बदला है तो आपके पाँव रुकेंगे नहीं, आप परमेश्वर की महिमा के लिए नाचेंगे, हालेलुया। हम गीत गाएंगे और परमेश्वर के नाम को धन्यवाद देंगे। तूने मुझे आकाश और पृथ्वी जो कुछ भी है वो तेरा ही है। यहोवा आज तेरा है और तू सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा और तू सबों के ऊपर प्रभुता करता है। सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में। इसलिए अब है हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते हैं और तेरे महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं। प्रभु हमसे बात कर तेरे वचन के द्वारा, हाँ और आमीन में तेरे वचन को मैं स्वीकारता हूँ। आमीन। परमेश्वर पिता,
हम धन्यवाद देते हैं, तेरी स्तुति और महिमा करते हैं प्रभु जी, क्योंकि तेरा वचन प्रभु जी हमारे पाँव के लिए दीपक है पिता, और हमारे मार्ग में उजियाला है प्रभु जी, क्योंकि प्रभु तेरे मार्ग से हमें प्रकाश मिलता है, तेरे वचन के द्वारा हमें प्रकाश मिलता है प्रभु जी, और उस प्रकाश को प्रभु जी आज हम मांगते हैं पिता। हम चाहते हैं कि प्रभु जी यहाँ मौजूद हर एक व्यक्ति पिता ये चाहता है कि प्रभु तेरे साथ चले और तेरे मार्ग पर चले, तेरे वचन को अपने जीवन में स्वीकारते हुए चले पिता। ये प्रभु जी हम चाहते हैं पिता कि तू हमसे बात कर और तेरे वचन को हाँ और आमीन में हम स्वीकारते हुए पिता उस वचन को प्रभु जी हम आज साथ लेकर जाएंगे, ताकि प्रभु जी आने वाला हफ्ता हमारे लिए आशीष का हफ्ता बने, आने वाला प्रभु जी दिन प्रभु जी हमारे लिए एक आशीष का दिन बने प्रभु, ऐसा होने दे पिता। यहाँ मौजूद हर एक व्यक्ति प्रभु जी तेरे पवित्र हाथों में सौंप देते पिता। कोई भी ऐसा जन नहीं होगा प्रभु जी जो खाली हाथ जा रहा हो पिता, लेकिन प्रभु जी हर एक जन को प्रभु तेरी सामर्थ्य, तेरी उपस्थिति से, तेरी शांति और तेरी आशीष से तू भरने जा रहा है प्रभु जी। तेरा वचन प्रभु जी उन्हें एक निर्णय लेने में सहायता करे प्रभु, ऐसा होने दे। तेरे वचन में आनंद मनाने के लिए प्रभु तू उन्हें सहायता करना, और तेरे वचन को प्रभु जी खुशी के साथ प्रभु जी वो प्रभु जी अपने जीवन में अंगीकारते हुए चले प्रभु, ऐसा होने दे पिता। धन्यवाद देते पिता, आज हर एक व्यक्ति को तू प्रभु जी आशीष देने जा रहा है, हर एक व्यक्ति के ऊपर तेरी महिमा तू उंडेलने जा रहा है। हम धन्यवाद देते, सारा आदर और महिमा हम तुझे देते हैं प्रभु यीशु मसीह के सामर्थ्य नाम में मांगते हैं पिता, आमीन आमीन। बैठ जाए सभी जन, हालेलुया। प्रभु का धन्यवाद हो कि परमेश्वर ने मुझे उसके वचन से बात करने के लिए यहाँ पर खड़ा किया। फिर से एक बार हम उसके वचन से सुनेंगे। पिछले कई हफ्तों से हम सुन रहे कि परमेश्वर के साथ चलने के लिए कौन सी बातों की हमें आवश्यकता है, और पिछले हफ्ते में हमने वही सुना था कि हमारा गोल क्या होना चाहिए, हमारा और परमेश्वर हमसे क्या चाहता है। परमेश्वर हमारे कैरेक्टर को बनाना चाहता है, हालेलुया। परमेश्वर हमें आशीष देने से ज्यादा हमें क्या चाहता है कि हमारे कैरेक्टर बने, हमारा एक चरित्र बने, उसके द्वारा वो आशीष देना चाहता है, उसके द्वारा हमें चलाना चाहता है। क्योंकि अगर कैरेक्टर नहीं होगा या अगर चरित्र नहीं होगा तो परमेश्वर के साथ हम ज्यादा दिन चल नहीं सकते। परमेश्वर के साथ चलने के लिए हमें क्या क्या चीजों की आवश्यकता है, कौन सी चीजों की आवश्यकता है, इन बातों के बारे में हम सुन रहे थे। उसके पहले हम आत्मिक युद्ध की रणनीतियों को हमने सुना है। उसके पहले हमने परमेश्वर के साथ चलने के लिए कौन सी बातों की हमें आवश्यकता है, 4 बातों को हमने सुना था। और आज फिर से एक बार हम उन 4 बातों पर गौर करेंगे जो बातें परमेश्वर हमें सिखाना चाहता है। प्रेज़ द लॉर्ड। क्योंकि परमेश्वर के साथ आने के लिए, परमेश्वर के साथ चलने के लिए इन 4 बातों की बहुत ही आवश्यकता है। इंग्लिश में इन बातों को हम ऐसा कह सकते हैं कि इंग्लिश में, मेरे पास इंग्लिश में बहुत सी बातें इंग्लिश में लिखी हुई है, तो 4 जो डी है उस डी के बारे में हम सुनने जा रहे हैं। पहला जो है वो डिजायर है। डिजायर मतलब उसको हिंदी में हम उद्देश्य कह सकते, इच्छा कह सकते, आणि मराठीमध्ये आपण त्याला हिंदीमध्ये लालसा म्हटलं जातं। लालसा हिंदी में लालसा कहा जाता है या इच्छा कहा जाता है, मराठीमध्ये पण इच्छा म्हटलं जातं, ज्याला इंग्लिश मध्ये डिझायर म्हणतात। दुसरी महत्वाची गोष्ट है, दूसरा है जो डिसीजन। डिसीजन मतलब निर्णय लेना। निर्णय मतलब हमें निर्णय लेना पड़ता है, उसके बारे में सुनेंगे। उसके बाद ही हम डिसिप्लिन के बारे में सुनेंगे। और चौथी बात है की डिलाइट, ज्याला आपण म्हटलेलं आहे की देवामध्ये आनंद मानणं, किंवा मराठीमध्ये त्याला असं म्हटलं जातं की हर्ष म्हटलेलं आहे, की देवामध्ये असलेला हर्ष। या 4 गोष्टी ज्या आहेत त्या देवाजवळ जाण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे। या इन 4 बातों की हमें बहुत ही ज्यादा आवश्यकता है। अय्यूब की पुस्तक निकालेंगे हम, और 22 अध्याय और 21 से लेकर 30 तक हम पढ़ेंगे। हिंदी में मैं पहले पढ़ूंगा और मराठी में बाद में ब्रदर पढ़ेंगे। अय्यूब की किताब उसका 22 अध्याय। कई बार आपने ये वचन पढ़ा होगा या ध्यान नहीं दिया होगा आपने, लेकिन परमेश्वर इन वचनों के द्वारा ही परमेश्वर हमें कुछ सिखाना चाहता है। 22 अध्याय और 21 से लेकर 30 तक यहाँ पर ऐसा लिखा है कि उसके मुंह से जो हमारे विरुद्ध उठे थे, 22 अध्याय 21 से लेकर 30 तक, जो हमारे विरुद्ध उठे थे निसंदेह मिट गए, और उनका बड़ा धन और आग हो गया। तब उससे मेल मिलाप कर, तब तक शांति मिलेगी, तब तुझे शांति मिलेगी, इससे तेरी भलाई होगी। उसके मुंह से शिक्षा सुन ले, उसके वचन अपने मन में रख। यदि तू सर्वशक्तिमान की ओर फिर के समीप आए
और अपने डेरे से कुटिल काम दूर करे तो तू बन जाएगा। तू अपनी अनमोल वस्तुओं को धूलि पर वरना ओपीर का कुंदन भी नालों के पत्थरों में डाल दे। तब सर्वशक्तिमान आप तेरी अनमोल वस्तु और तेरे लिए चमकीली चांदी होगा। तब तू सर्वशक्तिमान से सुख पाएगा और परमेश्वर की ओर अपना मुंह बेखटके उठा सकेगा और तू उससे प्रार्थना करेगा और वह तेरी सुनेगा और तू अपनी मन्नतों को पूरी करेगा। जो बात तू ठाने वह तुझसे बन भी पड़ेगी और तेरे मार्गों पर प्रकाश रहेगा। चाहे दुर्भाग्य हो तो भी तू कहेगा कि सौभाग्य है, क्योंकि वह नम्र मनुष्य को बचाता है, वरन जो निर्दोष न हो उसको भी वह बचाता है। तेरे शुद्ध कामों के कारण तू छुड़ाया जाएगा। प्रेज द लॉर्ड। 21 पासून 30 पर्यंत ब्रदर आपल्यासाठी वाचतील। त्याच्याशी सख्य कर आणि शांती जोड, अशाने तुझे कल्याण होईल। आता त्याच्या तोंडचे धर्म शिक्षण घे, त्याची वचने आपल्या हृदयात साठीव। तू सर्व सामर्थ्याकडे वळालास, आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केला, तर तुझी पुनर्उभारणी होईल। तू आपले सुवर्ण धुळीत टाक, ओफेराचे सोने ओढ्यातल्या गोट्यात फेकून दे, म्हणजे सर्व समर्थ तुला सुवर्ण व राशीच्या राशी रुपे असा होईल। मग सर्व समर्थाच्या ठाई तू आनंद पावशील। तू आपले मुख देवासमोर वर करशील। तू त्याची प्रार्थना केली म्हणजे तो तुझे ऐकेल आणि तू आपले नवस फेडशील। तू संकल्प केला तर तो सिद्धीस जाईल। तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल। त्या मार्गाने तुला खाली जाण्याचा प्रसंग आला तर तू वर 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 असे म्हणशील, कारण देव नम्र वृत्तीच्या मनुष्याचा बचाव करेल। जो निर्दोष नाही त्यालाही तो वाचवितो। तुझ्या हातच्या निर्मलतेमुळे त्याचा बचाव होईल। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। इंग्लिश मध्ये ज्याला डिझायर म्हटलेलं आहे किंवा हिंदीमध्ये अभिलाषा म्हटलेलं आहे किंवा लालसा म्हटलेलं आहे, या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष देणार आहोत। परमेश्वर यहाँ पर हमें डिजायर के बारे में बता रहे हैं। डिजायर मतलब इच्छा करना, कौन सी भी बात की इच्छा करना। प्रार्थना की इच्छा हो सकती है, उसके साथ साथ प्रभु की आज्ञाओं का पालन करने की इच्छा हो सकती है और उपवास करने की इच्छा हो सकती है। उसके बाद में धार्मिक जीवन जीने की इच्छा हो सकती है। उसके बाद में परमेश्वर पर विश्वास करने की इच्छा हो सकती है, परमेश्वर के वचनों पर चलने की इच्छा हो सकती है। बहुत सारी इच्छाओं को हम अपने जीवन में करते हैं या बहुत सारी इच्छाओं को अपने मन में हमारे मन में हम रखते हैं, क्योंकि हमारे अंदर हर कोई ऐसा व्यक्ति है, हर कोई हमारे बीच में हर कोई ऐसा व्यक्ती है की उसके मन में किसी बात के ऊपर एक इच्छा आहे। कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये त्याच्या मनामध्ये काय असते, एक इच्छा असते आणि या इच्छेलाच काय म्हटलेलं आहे, डिझायर म्हटलेलं आहे आणि त्या इच्छेची तुम्हाला मला जास्त गरज आहे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। देवाकडे जाण्यासाठी इच्छेची आपल्याला गरज आहे। बाजूला सांगा, डिजायर के बिना या इच्छा के बिना, एक लालसा के बिना परमेश्वर के पास नहीं आ सकते। क्योंकि परमेश्वर के पास अगर आपको सुबह उठ के प्रार्थना भी करनी है तो आपको एक इच्छा की आवश्यकता है। इच्छा के बिना आप प्रार्थना भी नहीं कर सकते। आपण म्हणतो ना कधी कधी की माझी इच्छाच नाही आज प्रार्थना करायची, माझी इच्छाच नाही आज देवावर विश्वास ठेवायची। काही वेळेस आपल्याला इच्छाच नसते की आज जेवण करायची, माझी इच्छाच नाहीये असं म्हणतो ना आपण, माझी इच्छाच नाही चर्चला जाण्याची। बऱ्याच लोकांनी तुम्ही बऱ्याच वेळेस असं म्हटलं असेल, ज्या दिवशी चुकवलं असेल त्या दिवशी असं म्हटलं असेल तुम्ही की माझी इच्छाच नाही मला चर्च मध्ये जाण्याची, माझी इच्छाच नाही देवावर विश्वास ठेवण्याची, बायबल हातात घेण्याची माझी काय नाही इच्छाच नाही, असं बऱ्याच वेळेस कदाचित तुम्ही तुमच्या निराशेमध्ये म्हटलं असेल। इच्छा ही तुमच्या आणि माझ्या जीवनाला चालवत असते। प्रेज द लॉर्ड। आपल्या बऱ्याच वेळेस आपल्याला आपल्या मनामध्ये एक डिझायर तयार होते, एक इच्छा तयार होते आणि चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही इच्छा आहेत, है ना। चांगल्या आणि वाईट म्हणजे बुरी और अच्छी, एक ऐसी दोनों तरफ की एक लालसाई होती है अपने जीवन में और ऐसी लालसा को अपने जीवन में होना चाहिए। जैसे अभिलाषा बोलते हैं, जैसे लालसा बोलते हैं, जैसे इच्छा बोलते हैं, और इच्छा को अपने जीवन में होना ही चाहिए, क्योंकि इच्छा के द्वारा ही हम डिसीजन तक पहुंच सकते हैं। हालेलुया, एक निर्णय तक पहुंच सकते हैं। अगर हमारे जीवन में इच्छा ही नहीं है तो हम डिसीजन नहीं ले सकते या निर्णय नहीं ले सकते, क्योंकि इच्छा के बगैर निर्णय लेना असंभव है।
इच्छा के बगैर हम उस डिसीजन तक कभी नहीं पहुंचेंगे। अगर हमारे अंदर एक इच्छा नहीं है, हमारे अंदर इच्छा होनी चाहिए प्रार्थना की, तभी आप प्रार्थना करने का डिसीजन ले सकते हैं। हमारे अंदर इच्छा होनी चाहिए विश्वास रखने की, तो अभी हम निर्णय ले सकते हैं कि हम विश्वास करें और परमेश्वर के साथ एक अच्छा संबंध बिताएं। हालेलुया। परमेश्वर के साथ चलने के लिए हमें इच्छा की आवश्यकता है। बगैर इच्छा के आप, परमेश्वर हमें जबरदस्ती से चलाना नहीं चाहता। परमेश्वर हमें नहीं चाहता कि जबरदस्ती से, वो चला सकता है लेकिन वो चलाना नहीं चाहता, क्योंकि वो चलाता नहीं है। परमेश्वर हमारे द्वारा उसकी आज्ञाओं का पालन कराना जबरदस्ती से नहीं चाहता। परमेश्वर चाहता है कि हम इच्छा के साथ उसके साथ चले। हालेलुया। अगर इच्छा के साथ नहीं चलाता तो परमेश्वर क्या करता है, ठीक है तू नहीं चल सकता है तो रहने दे, क्योंकि परमेश्वर चाहता है कि हम इच्छा के साथ उसके पास जाएं। अब परमेश्वर चाहता है कि इच्छा के साथ हम प्रार्थना करें। परमेश्वर चाहता है कि हमारे अंदर वो इच्छा को डालता है। परमेश्वर हमारे अंदर क्या डालता है, एक इच्छा को डालता है कि तू प्रार्थना करे, तू विश्वास करे उस पर जो परमेश्वर हमसे कराना चाहता है। हालेलुया। अगर आप उस इच्छा के द्वारा नहीं चलाए जाते तो आपके अंदर परमेश्वर की इच्छा को, अगर एक गोष्टीकडे, एका वचनाकडे लक्ष देऊ, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ। पेत्राचं दुसरं पत्र, याचा पहिला अध्याय 4 वचन, दूसरा पत्र उसका पहला अध्याय 4 पद है। यहाँ पर ऐसा लिखा है हिंदी में, इस कारण उसने उसे हमें बहुमूल्य और बहुत ही महान प्रतिज्ञाएं दी है कि इनके द्वारा तुम उस भ्रष्टता से छुटकर जो संसार में बुरी अभिलाषाओं से होती है, ईश्वरीय स्वभाव के सहभागी हो। त्याच्या योग्य मौल्यवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहे, यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे। हालेलुया। या ठिकाणी मराठीमध्ये काय लिहिलंय, ईश्वरी स्वभावाचे काय व्हावं, तुम्ही वाटेकरी व्हावं। कशासाठी तुम्ही ईश्वरी स्वभावाचे, कशामुळे ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी होऊ शकताय, वाईट इच्छेला टाळून जी देवापासून आलेली इच्छा आहे त्याच्याबद्दल जे घेतलेले डिसिजन्स आहेत किंवा त्याच्याबद्दलचे जे निर्णय आहेत, त्या निर्णयाने तुम्ही देवाच्या स्वभावाचे वाटेकरी होऊ शकताय। प्रेज द लॉर्ड। लक्षात येते मी काय सांगतो, तुमच्या देवाच्या स्वभावाचे वाटेकरी होण्यासाठी वाईट इच्छेला आपल्याला टाळावं लागेल आणि देवापासूनची जी इच्छा आहे त्या इच्छेवरती जास्त निर्णय घ्यावे लागतील। त्यावेळेस आपण देवाच्या स्वभावाचे काय होऊ शकतो, वाटेकरी हो सकते हो। अगर आप एक बुरी लालसा से चलेंगे, बुरी इच्छा से चलेंगे, तो निश्चित रूप से आप उस परमेश्वर के स्वभाव के जैसा अपना जीवन कभी नहीं बना सकते, या परमेश्वर के साथ आप कभी नहीं चल सकते। परमेश्वर के साथ चलने के लिए हमें परमेश्वर की ओर से आने वाली, परमेश्वर के वचन की तरफ से आने वाली इच्छाओं पर ज्यादा ध्यान देना है और उसी के अनुसार अपने जीवन में डिसीजन लेते रहना है और उसी के अनुसार ही हमारे जीवन से चलते रहना है। अगर आप उस इच्छाओं पर, उन इच्छाओं पर ज्यादा ध्यान नहीं दे सके तो आप परमेश्वर के साथ ज्यादा दिन नहीं चल सकते, या परमेश्वर के साथ एक अच्छा संबंध नहीं बिता सकते, या परमेश्वर के स्वभाव के जैसा आपका जीवन नहीं बन सकता। परमेश्वर से आने वाली इच्छाएं भी है और संसार की ओर से आने वाली भी इच्छाएं हैं। बाजू वाले को बोले कि परमेश्वर की ओर से आने वाली इच्छाओं पर ज्यादा ध्यान देना है। परमेश्वरापासून येणाऱ्या इच्छेवरती जास्त लक्ष आपल्याला द्यायचंय, कारण परमेश्वर पण तुमच्या मनामध्ये काय करतो, एक इच्छा निर्माण करतो। परमेश्वर सुद्धा तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण करतो। निर्गमाचं पुस्तक जर तुम्ही काढलं तर त्याचा 3रा अध्याय आणि 3 पासून पुढे जर वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल, मोशेचं पाचारण त्या ठिकाणी लिहिले। मूसा की जो बुलाहट है वहां पर लिखी है, और मूसा की बुलाहट के बारे में हम वहां पर पढ़ते हैं। मराठी मध्ये वाचा ब्रदर, मी आता काढायला माझ्याकडे इतकं वेळ नाही। हा, मराठी मध्ये वाचा। 3 पासून। मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथरो, या 3रा अध्याय 3ऱ्या वचनापासून वाचा। तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे ते झुडूप का भस्म होत नाही ते मी पाहतो। हे पाहण्यासाठी मोशे तिकडे वळाला, असे परमेश्वराने पाहिले आणि झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, मोशे मोशे। तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? देव त्यास म्हणाला, इकडे जवळ येऊ नको, तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस
ती भूमि पवित्र है। Praise the Lord. हालेलुया। आता या ठिकानी मोशेचं पाचरण है, यहाँ पर एक मूसा की बुलाहट को हम देखते हैं और मूसा की बुलाहट के बारे में वहां पर ऐसा देखते हैं कि परमेश्वर उसे दर्शन देने जा रहा है, परमेश्वर उसे बुलाने जा रहा है आगे की सेवकाई के लिए। लेकिन वहां पर ऐसा दिखाई देता है कि परमेश्वर ने उसको दर्शन देने से पहले एक जे झाड आहे ते झाड त्याला जळताना दिसलं लांबून, आणि लांबून झाड जळताना दिसल्यानंतर त्याने त्याच्याकडे पाहिलं। त्या ठिकाणी असं लिहिलंय की त्याच्या मनामध्ये इच्छा झाली की त्या ठिकाणी मी काय करावं, जाऊन ते पाहावं की ते झाड का जळत नाहीये, म्हणजे भस्म का होत नाहीये। लिहिले का तसं ब्रदर? काय लिहिले त्या ठिकाणी की ते झाड का जळत नाही हे जाऊन मी काय करेन, पाहीन। आता ही इच्छा कोण निर्माण केली त्याच्या मनामध्ये? परमेश्वराने निर्माण केली की मी जाईन आणि त्या झाडाकडे जाऊन काय करेन, पाहीन की त्या ठिकाणी ते झाड का भस्म होत नाही। कारण आता काय करायचंय, त्याला परमेश्वराला त्याला बोलवायचंय, पाचारण करायचंय, त्याला पुढच्या सेवेसाठी त्याला ज्या आज्ञा आहेत त्या आज्ञा द्यायचे, त्याला त्याच्या हातात काठी द्यायचे, चमत्कार त्याच्या हातात द्यायचे, सगळ्या गोष्टी करायच्या त्यासाठी। पण घटना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की देवानं त्याच्या मनामध्ये इच्छा टाकली की मी त्या झाडाकडे जावं आणि पाहावं की नेमकं काय होतंय। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आता ही देवापासून आलेली इच्छा आहे। दुसरी इच्छा काय की जाऊ नको, झाड असंच वणवा पेटला असेल आणि त्या ठिकाणी जाण्याची काही गरज नाही, असं एक दुसरं मन आहे, त्या ठिकाणी लिहिलं नाही। पण अंतकरणामध्ये ह्या मात्र युद्ध चालू असतं प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये। हमारे हृदय में ऐसे एक युद्ध को हम पाते हमेशा कि एक दूसरा एक विचार हमेशा आता है कि दूसरा विचार क्या है, दूसरा विचार क्या है कि चर्च में ना जाए, चर्च में ना जाए, आज तेरे लिए कुछ भी नहीं रखा, आज तेरे लिए चर्च में कुछ भी नहीं रखा है, आज तेरे लिए आशीष नहीं रखी, और आज टीवी पर अच्छा प्रोग्राम आ रहा है, या एक अच्छा दोस्त है जो उसको मिलने जाना है, एक अच्छी पार्टी में जाना है और अच्छा प्रोग्राम में जाना है, वहां पर एक अच्छा खाना मिलेगा, और ये बहुत सारी बातें हमारे मन में दूसरी तरफ चलती रहती है। और एक ऐसा विचार है कि आज चर्च में तेरे लिए कुछ ना कुछ ऐसा रखा है जो आज तक तुझे नहीं मिला। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। परमेश्वर यही इच्छा हमारे अंदर डालता है, हालेलुया। परमेश्वर एक दूसरे की इच्छा रहती है कि दूसरे के जैसे आंख नहीं बंद करना है, दूसरे के जैसे एक हाथ उठाकर आराधना नहीं करनी, और हमारे अंदर एक ऐसी परमेश्वर एक इच्छा डालता है कि तुझे आंख बंद करना है, अपना हाथ उठाना है, किसी की तरफ ध्यान नहीं देना है, अपना ध्यान मेरी तरफ लगाना है, मैं आज तुझे छूने जा रहा हूं, हालेलुया। एक ऐसी इच्छा रहती है। दूसरी की इच्छा रहती है क्या कि वहां पर न जा, हालेलुया। वहां पर मूसा को ऐसा कहा गया कि तू तेरे जो पाव है, तुझे जे पावला आहे किंवा तुझे पायातली चप्पल आहे ते चप्पल काढ, कारण का ही जागा काय आहे, पवित्र आहे। तो डिसिजन घेण्याच्या अगोदर किंवा निर्णय घेण्याच्या अगोदर देवानं त्याच्या अंतःकरणामध्ये काय टाकली, इच्छा टाकली। इच्छेशिवाय तुम्ही डिसिजन घेऊ शकत नाही, निर्णय घेऊ शकत नाही। जर निर्णय घ्यायचा असेल तर तुमच्या मनातल्या देवापासून आलेल्या इच्छेला तुम्ही काय दिलं पाहिजे, जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे। तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस देवापासून आलेल्या इच्छा ज्यावेळेस आपण त्या डिसिजन पर्यंत पोहोचत नाही तर त्या मरतात, त्या इच्छा ज्या असतात त्या मरून जातात। प्रार्थना करण्यासाठी पवित्र आत्मा सतत तुम्हाला काय करतो बरं, एक इच्छा टाकत असतो, किंवा आराधना करण्यासाठी तुम्हाला देव पवित्र आत्मा इच्छा टाकत असतो, चर्चला जाण्यासाठी इच्छा टाकत असतो। एक आठवडा इच्छा टाकेल तो, एका आठवड्यात बोलेल, दुसऱ्या आठवड्यात बोलेल, तिसऱ्या आठवड्यात बोलेल, चौथ्या आठवड्यात बोलेल, आणि प्रत्येक आठवड्यात तुम्ही ते टाळा। प्रत्येक आठवड्यात म्हणाल की नाही मला हे काम आहे, मला इकडे जायचंय, मला इकडे जायचंय, मला इकडे जायचंय, मला तिकडे जायचंय। तुम्ही हे सारखं वारंवार सांगत राहा आणि 4 आठवड्यानंतर ती इच्छा यायची बंद होणार, 4 आठवड्यानंतर बंद होणार। पण 4 आठवडे सतत ते काम करत राहणार बरं पवित्र आत्मा। कारण काय, जर इच्छेकडे लक्ष दिलं नाही तर इच्छा सुद्धा मरतात। बाजूला सांगा, इच्छा मरतात, इच्छेकडे लक्ष दिलं नाही तर इच्छा मरतात। प्रार्थना तुम्ही एक दिवस तुम्हाला पवित्र आत्मा उठवेल झोपेतून, येऊन प्रार्थना कर सांगेल तो पवित्र आत्मा, मग तुमच्या मनात इच्छा नको आज मला प्रार्थना करायची, मग त्या दिवशी तुम्ही मला नाही, मला झोप आली। प्रार्थना करायची एक पहिली इच्छा। दुसरी इच्छा मनाची काय की मला झोप आली, मला झोपायचंय, आणि किंवा मला मोबाईल बघत बसायचं, किंवा अजून दुसरं काहीतरी आहे की ज्याच्यासाठी तुम्ही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे। पण पवित्र आत्मा म्हणतो की काय कर, प्रार्थना कर। मग तुम्ही एक दिवस ते टाळा, दुसऱ्या दिवशी टाळा, तिसऱ्या दिवशी टाळा, आठवड्यानंतर ती इच्छा याची बंद होणार। पवित्र आत्मा तुम्हाला उठवणार नाही, तुमच्या मनामध्ये इच्छा टाकणार नाही प्रार्थनेची। कारण का, पवित्र आत्मा त्या इच्छेला तुम्ही स्वतःहून मारलेले तुमच्या डिसिजन न घेतल्यामुळे। कारण इच्छा जर डिसिजन पर्यंत नाही पोहोचली तर इच्छा मरते। काय करते, डिसिजन पर्यंत, निर्णयापर्यंत इच्छा नाही पोहोचली तर इच्छा मरून जाते, लक्षात घ्या। कारण इच्छा यासाठीच येते की डिसिजन घ्यावं। कारण ज्यावेळेस मोशेच्या मनामध्ये निर्णय आला, त्याच्या मनामध्ये एक विचार आला की तुला काय करायचंय, तिकडे जायचंय, ते का जळत नाही ते मला बघायचंय।
तो फक्त केवळ विचार होता, पण ज्या वेळेस तो तिकडे फिरला आणि तिकडे वळाला त्यावेळेस तो डिसिजन होता. त्यावेळेस त्याचं काय झालेलं होतं? परिवर्तन झालेलं होतं. डिसिजन मध्ये इच्छेचं परिवर्तन निर्णयात झालेलं होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इच्छा होती सुरुवातीला, पण त्याचं नंतर परिवर्तन कशात झालं? डिसिजन मध्ये, निर्णयामध्ये झालं. आणि निर्णयामध्ये परिवर्तन झाल्यानंतर काय झालं बरं? देव त्याच्याशी बोलला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तोपर्यंत देवाने त्याला आवाज दिलेला नव्हता. कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे, ईश्वरीय स्वभावासारखं जर तुम्हाला व्हायचंय तर दुसऱ्या इच्छा ज्या आहेत, पापाच्या इच्छा, ज्या वाईट जगातल्या इच्छा आहेत, आणि त्या सगळ्या इच्छांना तुम्हाला दुर्लक्ष करून देवाच्या इच्छेवरती जास्त फोकस करावा लागेल. की देव ह्यावेळेस काय विचार करत असेल, पवित्र आत्मा ह्यावेळेस काय विचार करत असेल, पवित्र आत्म्याची नेमकी काय इच्छा असेल, आणि देवाचं वचन मला काय निर्णय घ्यायला मदत करत आहे, या गोष्टीकडे तुम्हाला जास्त फोकस करावं लागेल. ते मरू नये यासाठी तुम्हाला डिसिजन पर्यंत पोहोचावं लागेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण लक्षात घ्या, डिसिजनला किंवा या डिझायरला किंवा जी इच्छा आहे त्याला दुसरा एक शब्द असं म्हणू शकतो की मला ते पाहिजे, है ना. आय वॉन्ट ज्याला म्हटलेलं आहे, इंग्लिश मध्ये ज्याला काय म्हटलेलं आहे? आय वॉन्ट म्हटलेलं आहे, किंवा मला ते हवं आहे, है ना. ज्याला डिझायर आपण म्हणतो त्याला इंग्लिश मध्ये आपण आय वॉन्ट म्हणू शकतो. पण ज्यावेळेस आपण डिसिजन घेतो की त्यावेळेस आपण असं म्हणतो आय विल. आय विल म्हणजे मी ते करणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे मला ते पाहिजे आणि मी ते काय करणार आहे? मी ते करणार आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मधला एक पिरियड असतो, मधला एक काळ असतो. त्या काळामध्ये तुम्हाला खूप खंबीरपणे निर्णय घ्यावा लागतो. कारण त्या मधल्या काळामध्ये एक मनाचं युद्ध असतं आणि त्या युद्धामध्ये बरीच लोक फसतात आणि तो डिसिजन घेत नाहीत, इच्छा मरतात. बऱ्याच लोकांच्या इच्छा मेलेल्या मी पाहिले. आराधना करण्याची इच्छा होत नाही, उपवास करण्याची इच्छा होत नाही, प्रार्थना करण्याची इच्छा होत नाही, चर्च मध्ये बसण्याची इच्छा होत नाही, सुवार्ता सांगण्याची इच्छा होत नाही. तुम्हाला अनोळखी माणूस बाजूला बसला ना, पवित्र आत्मा तुम्हाला प्रोत्साहित करेल की याला सुवार्ता सांग, याला सुवार्ता सांग, याला सुवार्ता. पवित्र आत्मा इच्छा टाकतो मनामध्ये. आणि आपली इच्छा काय असते? मला तो काहीतरी म्हणेल, मला तो ख्रिश्चन म्हणेल, मला तो असं म्हणेल, मला तो तसं म्हणेल, तो त्याला पटणार नाही, तो मला नावं ठेवेल, मी कळेल की मी पिक्चर्स मध्ये जातो. हे असं बरंच काही काही बाकीच्या इच्छा असतात. पण पवित्र आत्म्याची एकच इच्छा असते की तू त्याशी बोल, माझं वचन त्याला सांग, माझं वचन त्याला सांग. आणि हे सांगितल्यानंतर जर तुम्ही मुख उघडलं तर तो तुमचा निर्णय असतो घेतलेला. इच्छेचं रूपांतर आता कशात झालेलं आहे? निर्णय झालेलं आहे. आणि निर्णयामध्ये लगेच पवित्र आत्मा तुमच्या पुढच्या कामासाठी तयार राहतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढे दोन गोष्टी आहेत अजून, की निर्णयानंतर सुद्धा अजून दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आपण इच्छेवरती आहोत. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी बायबल आपल्याला काय सांगतं मोशेच्या बाबतीत, की मोशे काय झाला? तिकडे वळाला आणि वळाल्यानंतर देव त्याला बोलला. देवाने त्याला काय आवाज दिला? की मोशे आपल्या पायातले जोडे काढ, कारण ही जागा ज्या ठिकाणी तू उभा आहेस ती काय? पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मोशेचा आता इच्छा राहिलेली नव्हती, तर मोशेने डिसिजन घेतलेला होता, मोशेने निर्णय घेतलेला होता. बाजूला सांगा, तुला निर्णय घ्यायचा आहे. हालेलुया. तुला काय करायचं आहे? निर्णय घ्यायचा आहे. निर्णय घेतल्याशिवाय तुम्ही इच्छा काही तुमची कामाची नाही. इच्छा असेल तुमची चर्चला येण्याची, इच्छा असेल प्रभूसाठी काहीतरी करायचं आहे, प्रभूसाठी मला सुवार्ता सांगायचं आहे, वचन करायचं आहे, वचन सांगायचं आहे. खूप लोकांनी माझ्या समोर इच्छा व्यक्त केली. इतक्या इच्छा त्यांच्या अंतःकरणामध्ये इतकं काय काय होतं ते सांगायचे. प्रभूसाठी मला पास्टर इतक्या लोकांना वचन सांगायचंय, या खेड्यात सेवा चालू करायची आहे, या सिटीमध्ये जायचंय, आणि देवाने मला हे दर्शन दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे ते दर्शन म्हणजे इच्छा आहे. केवळ दर्शन म्हणजे काय? इच्छा आहे. बाजूला सांगा, दर्शन म्हणजे केवळ इच्छा आहे. जोपर्यंत तुम्ही ते करण्यासाठी पाऊल उचलत नाही तोपर्यंत ते दर्शनच राहणार आहे. त्याच्या पलीकडे काहीही होणार नाही. बऱ्याच लोकांचं दर्शन आहे, चांगली दर्शन आहे, वाईट दर्शन नाहीये. त्यांनी चांगली इच्छा बाळगली, त्यांच्या मनामध्ये पवित्र आत्म्यानं टाकलेलं आहे, ते माणसाने टाकलेलं आहे, पवित्र आत्म्यानं टाकलेलं आहे की त्याला सेवा करायची आहे, खेड्यात सेवा अमुक एरियामध्ये सेवा करायची आहे, खेड्यात चालू करायची आहे, एवढ्या लोकांना सुवार्ता सांगायची आहे, एवढ्या लोकांचं जीवन बदलायचंय, आणि माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने हे काम करावं, या माझ्याद्वारे अनेकांचं जीवन आशीर्वादित व्हावं, असं प्रत्येकाला वाटतं, बऱ्याच लोकांना वाटतं. आणि बऱ्याच जणांचं मी तोंडून दर्शन ऐकलेलं आहे. ती केवळ त्यांची इच्छा नव्हती, इच्छा होती, पण त्या इच्छेचं रूपांतर डिसिजन मध्ये न झाल्यामुळं अजून सुद्धा ती इच्छाच आहे. आणि काही जणांची मेली, काही जणांची इच्छा मरून गेली. त्यांनी म्हटले काय करत नाही, काय होत नाही, असं काही सेवा खूप अवघड आहे, खूप कठीण काम आहे ते, आणि तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. ती इच्छा मरून गेली, कारण पवित्र आत्म्याने जे त्यांच्याशी बोलला होता ते सगळं संपलेलं आहे.
का संपलं त्याचं कारण काय माहिती आहे? त्याच्यासाठी डिसिजन घेतले गेले नाही, त्याच्यासाठी ते उभे राहिले नाही. त्यासाठी तुम्हाला डिसिजन घ्यावं लागतं. लक्षात घ्या, असं उगीच पवित्र आत्मा काम नाही करत. पवित्र आत्मा असंच काम करतो, तुम्ही आले तुमच्या मनामध्ये, ठीक आहे, आणि मला तुम्हाला सांगू द्या की प्रार्थना करणं, धार्मिक जीवन जगणं हे खूप कठीण आहे. रात्रभर जागून तुम्ही अभ्यास करू शकाल, पण रात्रभर जागून बायबल नाही वाचता येत मात्र हे कठीण आहे. रात्रभर जागून तुम्ही गप्पा मारू शकताय, पण प्रार्थना रात्रभर शक्य नाही, अशक्य आहे. गप्पा मारायला खूप सोपं आहे, रात्रभर गप्पा मारा, अजिबात डोळे झाकणार नाही तुमचे. पण ज्यावेळेस प्रार्थना करायला तुम्ही म्हणाल की आता आपण प्रार्थना करूया रात्रभर, त्यावेळेस मात्र 1000 वेळा झोप येणार. कारण का? ते कठीण का? ते खूप सोपं नाहीये. ती शरीरासोबत केवळ लढाई नाही, तर आत्म्यासोबत सुद्धा लढाई, दुष्ट आत्म्यांसोबत सुद्धा लढाई, आकाशातील जे दुरात्मे आहेत ना त्यांच्यासोबत सुद्धा लढाई. आणि म्हणून त्या इच्छेचं रूपांतर डिसिजन पर्यंत जाणं किंवा डिसिजन पर्यंत नेणं हे कठीण आहे. मोशेसाठी ते सुद्धा कठीण होतं. मोशे तिकडे वळाला असं लिहिले बायबलमध्ये, आणि देव लगेच आवाज देतो. तुम्ही ज्या क्षणाला वळता आणि निर्णय घेता की हा ठीक आहे प्रभू, तू सकाळी उठवलं, मी गुडघे टेकतो प्रभूजी, मी प्रार्थना करतो, ठीक आहे, प्रभू लगेच बोलायला चालू करतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही निर्णय घेतला आणि म्हटले प्रभूने मला बायबल वाचायला इच्छा निर्माण केली माझ्या मनात, तुम्ही उघडलं बायबल आणि चालू केलं, देव तुमच्या त्या वचनातून लगेच तुमच्याशी बोलायला चालू करतो, लगेच परमेश्वर बोलायला चालू करतो. कारण तुमचं आता इच्छा कशामध्ये परिवर्तित झालेली आहे? निर्णयामध्ये परिवर्तित झाले. तुम्ही इच्छा मनात निर्माण केली रविवारच्या अगोदर, शनिवारी परमेश्वरानं तुमच्या मनात की उद्या सकाळी तुला चर्चला जायचंय, आणि तुम्ही मग कारण बरीच आहे ना, पैसे नाहीये तुझ्याकडे, गाडी नाहीये, उद्या मला हे काम आहे, उद्या अमुक माणूस मला भेटायला येणार आहे, किंवा अमुक अजून एक महत्वाचं काम आहे की त्या ठिकाणी मला जाणंच आहे. पण तुम्ही काय करता? नाही मी हे सगळं टाळणार आणि मी चर्चला जाणार. प्रेज द लॉर्ड. आणि हा निर्णय ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस मार्ग मोकळे होतात. त्याच माणसाचा फोन येतो की तुम्ही जायचं नाहीये, तुम्हाला यायची गरज नाही, किंवा तुम्ही करायची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही इच्छा बाळगणं हे जास्त महत्वाचं आहे, निर्णय घेणं जास्त महत्वाचं आहे. प्रभू मला जायचं नाहीये, प्रभू मला करायचं नाही, मला तुझ्या भक्तीमध्ये राहायचं आहे, मला तुझी भक्ती करायची आहे, मला तुझी आराधना करायची आहे. जर तुम्ही ती इच्छा बाळगली तर डिसिजन घेण्यासाठी परमेश्वर लगेच मदत करतो. हालेलुया. कारण इच्छेचं रूपांतर ज्यावेळी डिसिजन मध्ये होतं त्यावेळेस परमेश्वराचं सहाय्य चालू होतं, लगेच परमेश्वराची मदत चालू होती. बायबल वाचा माझ्या बरोबर. लुकाचं शुभवर्तमानाचा 23वा अध्याय 51 वचन. लूक शुभवर्तमान 23:51. मराठीमध्ये वाचा. त्याने त्याच्या विचाराला व त्या कृत्याला संमती दिली नव्हती व तो देवाच्या राज्याची प्रतीक्षा करीत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरिमथाईकर योसेफाविषयी लिहिले त्या ठिकाणी. माझ्याजवळ हिंदीमध्ये मी वाचलं नाही. त्या अरिमथाईकर योसेफ कोण होता? हा याजक होता, किंवा त्या ठिकाणचा एक याजकच्या त्या ज्या सभा होती त्या सभेचा सदस्य होता. आणि येशू ख्रिस्ताच्या मरणाला किंवा त्याच्या क्रूसावर जाण्याला त्याची काय नव्हती, संमती नव्हती, असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. लक्षात घ्या, त्याच्या मनामध्ये सुद्धा इतर याजकांसारखा विचार आला असेल. काय विचार आला? की येशूच्या मरणाला काय करावं, मी संमती द्यावी. पण बायबल त्या ठिकाणी सांगतं की येशूच्या मरणाला, क्रूसावर जाण्याला त्यांनी संमती दिली नव्हती. याजक असून सुद्धा, त्या ठिकाणचा एक मुख्य व्यक्ती असून सुद्धा त्यानं संमती दिली नव्हती. आणि त्याच्या त्या डिसिजनमुळे त्याला माहितीये तुम्हाला की त्याच्या कबरेमध्ये ठेवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर, त्याची कबर निवडण्यात आली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या, परमेश्वराने ज्याच्या कबरेची निवड केली, ज्याच्यासाठी तयार केली होती, त्या कबरेमध्ये आकाश पृथ्वीचं निर्माण करता त्याचा पुत्र ठेवायचा, त्याचं शरीर ठेवायचं, त्याचं डिसिजन किती योग्य असेल. प्रेज द लॉर्ड. कारण हे डिसिजन जे आहे, निर्णय जो आहे, तो निर्णय तुम्हाला पापापासून दूर ठेवतो, बरं, वाईट करण्यापासून दूर ठेवतो. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस येशू ख्रिस्त क्रूसावर होता त्यावेळेस त्या लोकांनी काय म्हणलं माहितीये? पिलात ज्यावेळेस न्यायसभेमध्ये होता, पिलात काय म्हणाला की ह्या मनुष्याला मी क्रूसावर खेळणार नाही. पण कालचे लोक, याजक आणि कालचे लोक काय म्हणाले? याचं रक्त आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळांच्यावर असं म्हणाले सगळे खालचे लोक. आणि तुम्हाला माहिती आहे तसं जे बोलले तशाच प्रकारे झालं. त्याच्यानंतर 70 वर्षांनी यरूशलेमचा नाश झाला. नंतर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील, इतिहासामध्ये लिहिलेलं. पण एक महत्वाची गोष्ट आहे, अरिमथाई वाचला होता, न्यायसभेचा सदस्य असून सुद्धा वाचला. लक्षात घ्या, वाचायचं कारण काय? त्याचा निर्णय. हालेलुया. त्याच्या मनामध्ये सुद्धा निर्णय आला असेल विचार की या सगळ्या लोकांसारखं मी सुद्धा साथ द्यावी यांना. पण त्यांनी साथ नाही दिली. त्यांनी साथ न देता तो काय म्हणाला? नाही, माझं ह्या निर्णयाला संमती नाहीये.
तुमच्या डिसिजनला माझी सहमती नाहीये. कारण ही सहमती जी आहे किंवा ही इच्छा जी आहे जी देवापासून आहे, त्याच्याबद्दल आपण जो ज्यावेळेस निर्णय घेतो ना, त्यावेळेस आपण आपल्यासाठी काही नुकसान होणार होतं त्या नुकसानीपासून सुद्धा आपण स्वतःला सावरतो किंवा स्वतःला आपण सुरक्षित ठेवतो. कारण अरिमथाईकर योसेफवर तो शाप आला नाही, त्याच्या घराण्यावर तो शाप आला नाही, त्याचं घराणं आणि तो सुरक्षित राहिला. याचं कारण जो होतं त्याने घेतलेला निर्णय, त्याच्या मनामध्ये जी इच्छा आली त्या इच्छेचा त्याने काय घेतला, निर्णय घेतला. बऱ्याच लोकांच्याशी परमेश्वर बोलला असेल त्यावेळेस, बऱ्याच लोकांना, कारण या निर्णयाला तुम्ही साथ देऊ नका, या गोष्टी करू नका. गमलिएल त्यापैकी एक होता, त्याच्यानंतर अरिमथाईकर योसेफ त्या ठिकाणी होता, आणि असे बरेच लोक होते की ज्या त्या ठिकाणी बऱ्याच लोकांचं जे आहे अंतःकरण त्या निर्णयाशी सहमत नव्हतं. पण काही लोकांनी त्या निर्णयाकडे लक्ष न देता किंवा त्या इच्छेकडे, देवाच्या इच्छेकडे लक्ष न देता ते गर्दीमध्ये सामील झाले. तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस देव तुमच्या मनामध्ये इच्छा टाकतो त्यावेळेस डिसिजन घेत असताना गर्दीमध्ये कधीही सामील होऊ नका. कारण गर्दीमध्ये सामील व्हाल तर तुम्ही चुकीचे डिसिजन्स घ्या, चुकीचे निर्णय घ्या. कारण देवाची इच्छा एक आणि एक वेगळा डिसिजन असतो की जो सैतानापासून आहे, आणि तो सैतानाच्या डिसिजन कडे किंवा त्या इच्छेकडे जास्त माणूस लक्ष देतो, आणि देवाची इच्छेला मारून टाकतो, ती मरती इच्छा. मग सुवार्ता सांगण्याची असेल, प्रार्थना करण्याची असेल, असं चुकीच्या ठिकाणी काहीतरी चुकीचा निर्णय घेण्याची इच्छा असेल, असं बऱ्याच वेळेस होतं. अरिमथाईकर योसेफच्या बाबतीत तसं होतं. तुम्ही त्यापैकी एक आहात का की गर्दी एका बाजूने चाललेली आहे, पण तुम्हाला सत्य दिसते आणि देव तुमच्याशी बोलतोय आणि देव तुम्हाला सांगतोय आणि ह्या गोष्टी करायच्याच नाही, तर त्यावेळेस तुम्हाला त्या देवाच्या बाजूचा निर्णय घ्यायचा आहे. शापापासून दूर राहा, पापापासून दूर राहा, आणि देवाचा जो कोप येणार त्या कोपापासून दूर राहा. हालेलुया. कारण बरीच लोक त्या गोष्टीला स्वीकारतात आणि त्यांना असं वाटतं, हा ह्याने केलं, मी केलं तर काय बिघडतंय. पण लक्षात घ्या, तो डिसिजन तुमच्या जीवनामध्ये खूप मोठं नाश आणू शकतो, आणि त्या नाशाला जर आवरायचं असेल, थांबवायचं असेल, तर तुमचं डिसिजन आताचा योग्य असलं पाहिजे. ठीक आहे. आणि इच्छेचा जे परिवर्तन आहे ते कशात व्हायला हवं, डिसिजन मध्ये व्हायला हवं, निर्णयात व्हायला हवं. आता निर्णय ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस एक गोष्ट चालू होते, निर्णय घेताना त्यावेळेस एक गोष्ट चालू होते, आणि ती आहे डिसिप्लिन. डिझायर आणि त्याच्यानंतर डिसिजन आणि त्याच्यानंतर डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे काय, शिस्त, त्याला आपण मराठीमध्ये शिस्त म्हणतो. आणि डिसिप्लिन चालू होतं बरं त्या दिवसापासून. तुम्ही डिसिजन घेतलं नाही घेतलं की डिसिप्लिन चालू होतं. ज्याच्या जीवनामध्ये डिसिप्लिन नाहीये त्याचं डिसिजन सुद्धा काही कामच नाही. बाजूला सांगा की तुला शिस्तीची गरज आहे, डिसिप्लिनची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. गणनाचं पुस्तक याचा 12वा अध्याय, गणनाचं पुस्तक 12वा अध्याय 6 पासून 8 पर्यंत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गणना 12 6 ते 8. परमेश्वर त्यांना म्हणाला, माझे शब्द ऐका, तुमच्यामध्ये संदेश असला तर मी त्याला दृष्टांतात प्रकट होत असता आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करीत असतो. पण माझा सेवक मोशे या बाबतीत तसे नाही. माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत असतो. परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो. तर माझा सेवक मोशे याच्या विरुद्ध बोलावायला तुम्हाला भीती कशी वाटली नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या ठिकाणी आपल्याला एक घटना पाहायला मिळते, ज्या घटनेविषयी या ठिकाणी वाचायला मिळतं, जो मोशे विषयीची घटना आहे. प्रेज द लॉर्ड. पहिला आपण वाचलं की मोशेच्या मनामध्ये काय इच्छा झाली की ते झुडूप जवळ आहे, मी कुठे जावं, त्या झुडपाकडे जावं. आता झुडपाकडे तो गेला आणि त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला काय दिलं, दर्शन दिलं. परमेश्वर त्याशी बोलला. परमेश्वर बोलल्यानंतर त्यांनी काय घेतलेलं आहे, निर्णय घेतलेला आहे की ठीक आहे, मी परमेश्वराचं पाचारण पालन करायला तयार आहे, परमेश्वराच्या पाचरणावर चालायला तयार आहे. त्यांनी निर्णय घेतला आणि आता तो चालू लागलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, चालत 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 निर्णयावरती चालत चालत आता किती वर्ष झाले, 40 वर्ष झाले. किती वर्ष झाले, 40 वर्ष. 40 वर्ष झालेले. 40 वर्ष मोशे त्या निर्णयावर चालले. प्रेज द लॉर्ड. किती वर्ष चाललेलं आहे, 40 वर्ष. किती वर्ष, अगं सांगा, 40 वर्ष चाललं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 40 वर्ष त्याचं जीवन एक डिसिप्लिनचं जीवन आहे. डिसिप्लिन, ज्याला आपण डिसिप्लिन म्हणतो, ते डिसिप्लिनचं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोक आज विश्वास ठेवतात, उद्या ठेवत नाही. आज ते खूप होली असतात, उद्या अगदीच पापी असतात. आज रविवारी खूप
त्यांचं जीवन आध्यात्मिक असतं. आणि सोमवारी सगळी धार्मिकता डब्यात गुंडावून डब्यात ठेवायची आणि आपलं जीवन चालू परत एकदा. जर तुमचं जीवन असं असेल ना तर तुमच्या जीवनाला काही डिसिप्लिन नाही. बरं, तुम्ही निर्णय घेतला, आज निर्णय घेतला की उद्यापासून मी कंटिन्यूपणे बायबल वाचणार आणि उद्या तो निर्णय पूर्णपणे डब्यात गेला तर त्या डिसिजनचा, कालच्या डिसिजनचा काही उपयोग नाही. तर तुम्हाला उद्यापासून डिसिप्लिन मध्ये चालावं लागेल. एक प्रकारची शिस्त लावावं लागेल की तुम्ही ठरवलेलं आहे की मी 5 मिनिट बायबल वाचणार, 10 मिनिट वाचणार, मी 2 अध्याय, 4 अध्याय, 10 अध्याय, किती तुम्ही ठरवलं असेल ते तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे की मी हे वाचणार म्हणजे वाचणार. आणि मग तुम्हाला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, परत ते सोमवार, मंगळवार हे रोज करत राहायचंय. ती सायकल कधी बंद न पडू देता करत राहणे त्याला डिसिप्लिन म्हणतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग रोज प्रार्थना करायला तुम्ही 10 मिनिटे घेतले तर ती रोज करत राहणं, रोज करत राहणं, रोज करत राहणं, रोज करत राहणं, रोज करत राहणं त्यालाच डिसिप्लिन म्हणतात. प्रेज द लॉर्ड. एक दिवस करणे, 2 दिवस गॅप, 2 दिवस 4 दिवस चालते, दुसऱ्या दिवशी गॅप, असं सगळं गॅप चालत आणि त्याला डिसिप्लिन म्हणत नाही. कारण डिसिप्लिन तुम्हाला डिलाईट कडे घेऊन जातं, हर्षाकडे घेऊन जातं, देवामधल्या आनंदाकडे घेऊन जातं. लक्षात घ्या, ज्याच्या जीवनात डिसिप्लिन नाही तो देवामध्ये कधीच आनंदी राहू शकत नाही. बाजूला सांगा, ज्याच्या जीवनात शिस्त नाही ना, आत्मिकतेची शिस्त नाही, तो देवामध्ये कधीच आनंदी नाही. तुम्हाला नेहमी प्रार्थना बोरिंग वाटणार, नेहमी तुम्हाला देवाचं वचन बोर वाटणार. बायबल घेतलेली हातात की तुम्हाला झोप येणार. तुम्ही चर्च मध्ये बसून सुद्धा आनंदी असणार नाही. का? कारण तुमच्या जीवनात डिसिप्लिन असणार. तुम्ही निर्णय घेतला तर खरा, पण रोज तुम्ही चालत नाही त्याच्याबरोबर, रोज चालत नाही तर तुम्ही कधीच देवामध्ये आनंदी नाही राहू शकत. कराल तुम्ही खरं सगळं पण आनंदी नसणार. तुम्ही कराल खरं, तुम्हाला असं वाटेल की मी करतोय तर खरं काय आनंद नाही हो, काय नाही, आम्हाला काही मिळाल्यासारखं वाटत नाही. का? कारण डिसिप्लिन नाहीये. का? कारण तुम्ही ते कटिबद्ध रीतीनं रोजच्या रोज जीवन जगत नाही. या ठिकाणी तुम्हाला माहित आहे मोशेच्या डिसिप्लिनचं उदाहरण किंवा साक्ष देवानं दिले. देवानं साक्ष दिली, मनुष्याला साक्ष दिली नाही. आणि देवानं साक्ष दिली. देवानं काय सांगितलं आरोन आणि मिरियामला की मोशे इतकी दिवस माझ्यासोबत त्याच्या संपूर्ण घराण्यात विश्वास योग्य आहे. प्रेज द लॉर्ड. हे त्यांनी स्वतः सांगितलं. जसं इतर संदेशांसोबत मी बोलतो तशा प्रकारे मोशे सोबत मी बोलत नाही. तर मी मोशे सोबत कसा बोलतो? जशा प्रकारे तोंडोतोंड मनुष्याशी बोलावं तशा प्रकारे मी बोलतो. हे देवानी स्वतः सांगितलं. आणि डिसिप्लिन शिवाय हे शक्य नाही. डिसिप्लिन शिवाय, रोज देवासोबत प्रार्थना करण्याशिवाय हे शक्य नाही. देवासोबत रोज बसण्याशिवाय हे अजिबात शक्य नाही. रोज ते करत होता म्हणून तर देव स्वतः त्याची साक्ष देतो आणि म्हणतो त्याच्या विरोधात एक शब्द बोलायचं. बोलू देत नाही. मिरियामला बोलू देत नाही, आरोनाला पण बोलू देत नाही. आणि मिरियाम बोलल्याबद्दल तिला 7 दिवस कोड येतात तिला आणि त्याला कोंडून राहावं लागतं. तुम्हाला माहित आहे डिसिप्लिन ज्या माणसाचं असतं ना, डिसिप्लिन ज्याच्या जीवनामध्ये असतं ना, त्याच्या विरुद्ध जर कोणी उभा राहील तर देव त्या माणसाविरुद्ध उभा राहतो. कारण या ठिकाणी मिरियामच्या विरुद्ध देव उभा राहिला, मोशेने उभा राहिला. मोशे तर तिला काहीच बोलला नाही, मोशेने एक शब्द बोलला नाही, पण बोललो कोण? परमेश्वर बोलला. प्रेज द लॉर्ड. शिक्षा मोशेने नाही दिली, देवाने दिली. शिक्षा त्या ठिकाणी मोशे त्या ठिकाणी काठी उघडत नाही किंवा काही बोलत नाही किंवा आपली बाजू स्पष्ट करत नाही, तर देव स्वतः मोशेची बाजू स्पष्ट करतो. हालेलुया. देव स्वतः सांगतो की मोशे विरुद्ध काय बोलायचं नाही कारण त्यासाठी माझं एक वेगळं नातं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुमचं नातं तयार होतं तुम्ही इच्छा देवाच्या इच्छेला न म्हणू देता एक डिसिजन घेता, एक निर्णय घेता आणि निर्णय घेतल्यानंतर तुम्ही रोज ते करत राहता की हो ठीक आहे प्रभूजी मी प्रार्थना करायचा निर्णय घेतलाय, मी चर्चला रेग्युलर चालण्याचा जाण्याचा निर्णय घेतलाय, मी जात राहणार. मग पाऊस पडो, ऊन असो, गाडी मिळो अथवा न मिळो, सुट्टी असो अथवा न असो, मी सगळ्या परिस्थितीतून मी जात राहणार. आणि 10 वर्षांत तुम्ही म्हणू शकता मी 10 वर्षात एकदाच चर्च पडू. प्रेज द लॉर्ड. तुमची साक्ष दुसरं कोण देणार नाही, देव देईल. 10 वर्षात हा मनुष्य माझ्यासोबत प्रामाणिक आहे. भलेही तुम्हाला काही जास्त समज नसेल, तुम्ही जास्त म्हणाला प्रभू मी येऊन बसतो पण माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझी इच्छा आहे की मला तू आशीर्वाद द्यावा. असा कोणी माणूस नाही की जो 10 वर्ष कंटिन्यू येतोय आणि तो आशीर्वादित झाला नाही. असा कोणी नाही. बरं मी आजपर्यंत पाहिलं नाही असं कोणी. कारण का? त्याच्याकडे जो कोणी येतो बायबल असं स्पष्टपणे सांगतं की तो रिकाम्या हाताने जाणार नाही, 100% जाणार नाही. देव त्याला भरूनच पाहतो. हालेलुया.
तुम्ही देवा बाबतीत धार्मिक जीवन जगताय, एक डिसिप्लिनचं जीवन जगताय आणि तुम्ही रिकाम्या हात आशीर्वादित झालाच नाही असा कोणीही होऊ शकत नाही, कोणीही नाही. देवानं त्याला 100 पटीनं 1000 पटीनं अधिक दिलेलं. हालेलुया. त्याच्या वचनात जे बोललेलं ते खोटं नाही बोलत आहे, तो 100% आशीर्वादित करतो. कारण मोशेला डिसिप्लिन मध्ये तो चालत होता, तर मोशेला परमेश्वराने जे सांगितलं होतं ते झुडपाच्या जवळ सांगितलं होतं ना, ते मरेपर्यंत परमेश्वराने त्याचं पालन केलं. मरेपर्यंत परमेश्वर आपला शब्द विसरला नाही. मरेपर्यंत परमेश्वर म्हणाला मी तुला सोडणार नाही, मी तुझ्या सोबत आहे. हालेलुया. आणि शेवटपर्यंत सोबत होता ते. हालेलुया. जोपर्यंत मोशे डिसिप्लिन मध्ये होता तोपर्यंत परमेश्वरानं त्याला सोडलेलं नाही. हालेलुया. डिसिप्लिन हे तुमच्या जीवनामध्ये किंवा शिस्त ही तुमच्या जीवनात असायलाच हवी. आत्मिक शिस्त लावून घ्या. जर तुम्हाला पुढे जायचंय तर आत्मिक शिस्त लावून घ्या. भलेही तुम्हाला निर्णय किंवा तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद यायला कधी कधी वेळ लागेल, पण परमेश्वर देईल मात्र खरं. कारण परमेश्वराजवळ जरी वेळ लागत असला, कारण तो त्याच्या टायमिंग मध्ये काम करतो, आपल्या टायमिंग मध्ये नाही, पण जरी तो त्याच्या टायमिंग मध्ये काम करत असला तरी तुमचा आशीर्वाद सगळ्या लोकांना दिसेल. तुम्ही केलेलं काम, परमेश्वरासोबत केलेला घालवलेला वेळ सगळ्या लोकांना दिसेल. तुम्ही जो इच्छेला निर्णय घेतला, निर्णयाला शिस्तीमध्ये परिवर्तित केलं आणि डिसिप्लिन मध्ये चालला, या सगळ्या गोष्टी लोकांना उघड रीतीने परमेश्वर दाखवेल की हा माझ्यासोबत चांगलं जीवन जगतो. प्रेज द लॉर्ड. इच्छेला डिसिजन मध्ये परिवर्तित करा. डिसिजनला कशामध्ये परिवर्तित करायचं? तुम्हाला डिसिप्लिन मध्ये परिवर्तित करायचं, म्हणजे शिस्तीमध्ये परिवर्तित. इच्छा निर्णयामध्ये परिवर्तित झाली पाहिजे, निर्णय शिस्तीमध्ये परिवर्तित झाला पाहिजे आणि शिस्तीमधूनच आनंद निर्माण होतो. प्रेज द लॉर्ड. शिस्त जिथं आहे तिथं आनंद आहे. शिस्त जिथं आहे तिथं आनंद आहे. आणि बऱ्याच वेळेस शिस्त जिथं नसते तिथं काही आनंद नसतो. ते येतात, जातात, बसतात, उठतात, त्यांना काही नसतं. ते म्हणतात की केलं तर केलं, नाही तर केलं. आणि मी तर कुठं व्यवस्थित प्रार्थना करतोय, मी तर कुठं व्यवस्थित बायबल वाचतो, मी तर कुठं आज्ञा पाळतो. आज पाळली तर उद्या नाही पाळत, आणि उद्या नाही पाळली तर परवा नाही पाळत. माझं तर काही देवासोबत व्यवस्थित नातं नाहीये, मी डिसिप्लिन पाळत नाही. आणि मग देवानं आशीर्वाद दिला तर नाही दिला. अशा लोकांना स्वर्गाच्या दरवाजातून परत पाठवलं जाईल. प्रभू येशू ख्रिस्त म्हणेल मी तुला कधीही ओळखत नव्हतो. का ओळखत नव्हतो? कारण तू डिसिप्लिन मध्ये कधीच जगला नाहीस. आणि डिसिप्लिन हे तुमच्या आणि माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. ते मोशेच्या जीवनामध्ये होतं आणि ते तुमच्याही जीवनामध्ये असलं पाहिजे. प्रेरितांची कृत्ये 3 अध्याय 1 वचनामध्ये असं लिहिलंय, व काढू नका, तुम्ही नंतर ते वाचू शकताय. तिथं असं लिहिलेलं आहे की प्रार्थनेच्या वेळेस प्रेषित योहान आणि पेत्र जो आहे ते कुठं चालले होते? मंदिरामध्ये चालले होते. कुठे चालले होते? मंदिरामध्ये. तिथे लिहिलेलं आहे प्रार्थनेच्या वेळेस त्यांची वेळ ठरलेली होती. कशाची वेळ ठरली होती? प्रार्थनेची वेळ ठरली होती. म्हणजे त्यांचं डिसिप्लिन त्यांच्या जीवनामध्ये होतं. जर 10वा अध्याय प्रेरितांची कृत्य तुम्ही काढला तर त्या ठिकाणी स्पष्टपणे लिहिले प्रार्थनेच्या वेळेस, दुपारच्या वेळेस पेत्र धाब्यावरती गेला आणि तो प्रार्थना करू लागला आणि देवाने त्याला दृष्टांत दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तोपर्यंत इकडे कर्नेलीच्या घरात काम चालू होतं. परमेश्वर कर्नेलीशी बोलत होता वगैरे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पण महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्या की प्रार्थनेच्या वेळेस पेत्र कुठे गेला होता? धाब्यावरती गेला आणि तो काय करत होता? प्रार्थना करत होता. तुमच्या जीवनात अशी डिसिप्लिननी किंवा शिस्तीने अशी कोणती वेळ ठरलेली आहे का प्रार्थनेची? असं काही ठरलेलं आहे का की देवासाठी तुम्ही हे करणारच करणार? हालेलुया. बऱ्याच लोकांचं उपासाच्या बाबतीत काही ठरलेलं नसतं, प्रार्थनेच्या बाबतीत काही ठरलेलं नसतं, बायबल वाचण्याच्या बाबतीत काही ठरलेलं नसतं, आत्मिक गोष्टीच्या बाबतीत काहीही त्यांची शिस्त नसते आणि त्यांच्या जीवनामध्ये देव करेल की नाही करेल या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत त्या भ्रमातच असतात. आणि 5-5, 10-10 वर्ष लोक भ्रमात आहेत. बरं, असं जर भ्रमात असाल तुम्ही तर तुमच्या जीवनात शिस्त नाही काहीच. लक्षात ठेवा. कारण एक शिस्तीचं जीवन पाहिजे, एक डिसिप्लिनचं जीवन पाहिजे. प्रार्थनेमध्ये एक तुमचं डिसिप्लिन पाहिजे की मी ज्या वेळेस प्रार्थना करतो ही वेळ दुसरं कोणाची नाही, किंवा या वेळेस मी परमेश्वराला दिलेलं आहे ते कोणालाही देणार नाही. हा रविवार हा जो टायमिंग आहे त्या टायमिंग मध्ये मी देवाचा आहे, दुसरं कोणाचाही नाही. हालेलुया. तुम्ही इच्छा बाळगा, डिसिजन घ्या, परमेश्वर तुम्हाला डिसिप्लिन मध्ये राहण्यासाठी मदत करेल. हालेलुया. पण तुमची इच्छाच नसेल, त्या इच्छेला तुम्ही मारलेलं आहे तर डिसिजन तर होणारच नाही आणि निर्णय तर होणार नाही. आणि निर्णय न झाल्यामुळे डिसिप्लिन तर गेलं. तुम्हाला डिसिप्लिन मध्ये यायचं असेल तर 2 गोष्टी पहिल्या महत्वाच्या आहेत. इच्छेला मारायचं नाही कधीच. इच्छा आली का? पवित्र आत्म्याने सांगितलं का तुम्हाला? ते ठेवा, सांभाळून ठेवा. 1 दिवस तुम्ही कराल, 2 दिवस कराल, 3 दिवस कराल, तुम्हाला सवय लागत नाही. हालेलुया. प्रार्थना करायची सवय लागेल, तुम्हाला बायबल वाचण्याची सवय लागेल, त्याचं ऐकण्याची सवय लागेल आणि पवित्र आत्मा पण हे समजून चालेल की हा माझा ऐकतो. प्रेज द लॉर्ड. मी ह्याला काय सांगितलं तर हा लक्ष देतो त्याच्याकडे. मग पवित्र आत्मा बोलायला उत्सुक होतो. हालेलुया.
जो ऐकायला उत्सुक नाही ना त्याशी पवित्र आत्मा बोलायला उत्सुक नाही. लक्षात घ्या, पवित्र आत्मा त्याच्याशीच बोलतो जास्त, तो जो ऐकण्यासाठी तयार आहे. ऐकण्यासाठी ज्यांना कान आपले उघडलेले, तो सारख्या विनाकारण पवित्र आत्म्याला किंवा देवाला दोष देणाऱ्या माणसासोबत पवित्र आत्मा बोलू इच्छित नाही. आणि म्हणून काय करा, देवासोबत बोलण्यासाठी जसं मी ख्रिस्तांच्या कृतीत वचन वाचलं तशा प्रकारे स्तोत्र संहिता 119 अध्याय आणि 164 वचन असं सांगतं की तुझ्या न्याय निर्णय असतं. बायबल दावीद राजा असं म्हणतो की तुझ्या न्याय निर्णय असतं, दिवसातून 7 वेळा मी काय करतो, तुझं स्तुती करतो, तुझं गौरव करतो, तुझी महिमा करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दिवसातून 7 वेळा दावीद राजा देवाचं गौरव करणारा होता. एक शिस्त होती त्या जीवनामध्ये, एक शिस्तीचं जीवन होतं त्याचं. तुमचं जीवन हे आत्मिक शिस्तीचं जीवन आहे का? बाजूवाल्याला सांगा, तुझं जीवन हे शिस्तीने भरलेलं जीवन असलं पाहिजे. दावीद राजाच्या जीवनामध्ये शिस्त होती. स्तोत्र 57 अध्याय आणि त्याच्या 6 आणि 7 वचनामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. 7 आणि 8 वचनामध्ये त्या ठिकाणी असं लिहिलंय की मी प्रभातीला जागे करीन, हे सतारी हे विणे जागृत हो, आणि मी काय करेन, प्रभातीला जागे करून देवाची महिमा करेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दावीद राजा काय म्हणतो, प्रभातीला म्हणजे मी सकाळी जागा होईल आणि देवाची महिमा करेन. हालेलुया. म्हणजे दावीदाच्या जीवनामध्ये ती वेळ ठरलेली होती देवाचं गौरव करण्याची, देवाची महिमा करण्याची, त्याची स्तुती करण्याची. आणि स्तोत्र 108 आणि 1 आणि 2 मध्ये सुद्धा असं म्हणतो मी प्रभातीला जागा करेन, हे सतारी हे विणे जागृत व्हा, आणि आपण काय करूया, देवाची महिमा करूया. हालेलुया. तुम्ही सकाळी उठून असं म्हणताय का रोज की मी प्रभातीला जागे करेन आणि प्रभू मी तुझी महिमा करायला माझे हात तयार आहे, माझं मुख तयार आहे, माझं जीवन तयार आहे, माझं शरीर तयार आहे. हालेलुया. एक डिसिप्लिन आहे. ते कुणाच्या जीवनात होतं, दावीदाच्या जीवनात होतं, मोशेच्या जीवनात होतं, पेत्र आणि योहानाच्या जीवनामध्ये होतं. ते तुमच्याही जीवनामध्ये असलं पाहिजे. बरीच लोक त्या डिसिप्लिनला फॉलो नाही करत आहेत, आणि ते डिसिप्लिन जर नसेल तर काहीतरी तळ्यात मळ्यात तुमचं जीवन आहे, आणि त्या गोष्टी तुमच्या हर्षामध्ये किंवा आनंदामध्ये परिवर्तित होणार नाहीत. मलाकीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 1 वचन वाचा. हर्षामध्ये परिवर्तित होणार. मलाकी 3:1. पहा, माझ्या पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोपिया पाठवतो. ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पहा, करार घेऊन येणाऱ्या निरोपेची तुम्ही अपेक्षा करीत आहात, तो येत आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याच्याबरोबर 11वा अध्याय, यशायाचा 11वा अध्याय 2 आणि 3 वचन वाचा. यशाया 11, 2 आणि 3. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याच्यावरती राहील. परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल. तो डोळ्याने पाहिल तेव्हा तेवढ्यावरूनच तो न्याय करणार नाही, कानाने ऐकेल तेवढ्यावरूनच तो निर्णय करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इंग्लिश मध्ये त्याला डिलाइट म्हटलेलं आहे. डिलाइट म्हटलेलं आहे म्हणजेच काय, इंग्लिश मध्ये मी वाचतो तुमच्यासाठी. 3रं वचन आहे, 3रं वचन. अँड ही विल डिलाइट इन द फिअर ऑफ द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो सुगंधमय. म्हणजे त्याचं भय माझ्यासाठी सुगंधमय. बरोबर सांगा की तुला देवाच्या आज्ञेत आनंद मिळेल. देवाच्या आज्ञेत आनंद मिळेल. तुम्हाला माहिती आहे सुरुवात कुठून होते? डिझायर पासून. कुठून होते सुरुवात? डिझायर पासून सुरुवात होते. डिझायर पासून सुरुवात होते, इच्छेपासून सुरुवात होते, निर्णय होतो. त्याच्यानंतर निर्णयानंतर तुम्ही कुठे येता? डिसिप्लिन मध्ये येता. आणि डिसिप्लिन ज्याच्या जीवनामध्ये आहे, शिस्त ज्या जीवनामध्ये, त्याला देवाच्या उपस्थिती रोज आनंद. रोज आनंद. तो रोज आनंदी असतो. प्रेज द लॉर्ड. रोज तो देवाच्या चरणातून गेला ना गेला आनंदी होतो. त्याला बायबल वाचताना झोप नाहीये. त्याला बायबल उघडले त्याचे डोळे खाट करून उघडतात. झोप नाहीये, उघडतात. प्रेज द लॉर्ड. अजून सुद्धा काही लोकांना झोप येते ना, ते म्हणतात अरे तू आनंदी नाहीये बाबा, देवाच्या आज्ञेत आनंदी नाही. म्हणून कारण तुझं डिसिप्लिन नाहीये. डिसिप्लिन असतं तर तू आनंदी असतो, कारण तुला देव आनंद देतो. तिथे लिहिले कोणाविषयी भविष्यवाणी माहिती आहे? येशू ख्रिस्ताविषयी. सगळ्यात आनंदी कोण होतं देवाच्या उपस्थितीत? त्याच्या भयात कोण आनंदी होतं? येशू ख्रिस्त आनंदी होता. येशू आनंदी होता त्याच्या आज्ञा पाळण्यात. येशू आनंदी होता त्याचा गौरव करण्यात. येशू आनंदी होता त्याची महिमा करण्यात. कारण येशूच्या जीवनात शिस्त होती. येशूच्या जीवनात काय होती?
शिस्त होती. येशूच्या जीवनामध्ये डिसिजन होता, योग्य डिसिजन त्याने घेतला की पृथ्वीवरती येण्याचा आणि मानवासाठी आपला प्राण देण्याचा. त्याच्यानंतर त्यानं शिस्तीचं पालन केलं शेवटपर्यंत, मरणाच्या शेवटपर्यंत. त्यानं आपली ओळख सांगितली, पण देवाच्या सांगण्याशिवाय तो काही सांगत नव्हता. हालेलुया. तो प्रार्थना करायला चुकत नव्हता, तो चमत्कार करायला चुकत नव्हता, तो योग्य शिक्षण द्यायला चुकत नव्हता. देवानं त्याला सांगितलं होतं की तुला क्रूसावरती मरायचं आहे, तर त्या जे क्रूसावर मरायचं आहे त्या निर्णयाला किंवा देवानं सांगितलेल्या निर्णयाशी तो शेवटपर्यंत प्रामाणिक राहिला. मग याजकांनी, त्याच्या शिष्यांनी, त्याच्या सोबत असलेल्या गर्दीनी, त्याच प्रकारे तिथल्या विरोध करणाऱ्या सगळ्या लोकांनी त्याला उचकवलं. त्याला म्हटलं हे खाली, त्याला म्हटलं तू राजा होणार आहेस, तू यहुद्यांचा राजा आहेस, असा आहे तसा आहे. या सगळ्या गोष्टीकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि त्याचं डिझाईन एकच होतं. त्याच्या मनामध्ये इच्छा, तुला क्रूसावर प्राण द्यायचं, तुला क्रूसावर प्राण द्यायचं. त्यानं डिसिजन केलं, प्रभू तू म्हणतोस तसं होणार. हालेलुया. तो प्रामाणिक होता, त्याचं डिसिप्लिन होतं त्या जीवनामध्ये. आणि तुला माहिती आहे तो आनंदी होता. क्रूसावर प्राण देत असताना सुद्धा आनंदी होता. प्रेज द लॉर्ड. क्रूसावर प्राण चालू होता त्यावेळेस सुद्धा आनंदी होता. हालेलुया. ज्यावेळेस तुमचं संकट येईल तुमच्यावर, तुम्हाला म्हणतील अरे ख्रिश्चन माणूस आहेस तू, त्यावेळेस तुम्ही आनंदी असा. प्रेज द लॉर्ड. येशूने तेच म्हटलेलं आहे ना बायबलमध्ये, मत्ती सुवर्तमान 5 अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये, 11, 12, 13 मध्ये त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जर कोणी ज्यावेळेस तुमची निंदा करतील, माझ्या नावास्तव तुमची ज्यावेळेस निंदा होईल, छळ होईल, त्यावेळेस काय करा, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ काय आहे, मोठे आहे. प्रेज द लॉर्ड. कशाला हे म्हटलेलं आहे? यासाठी म्हटलेलं आहे की तुम्हाला आनंद असला पाहिजे छळात सुद्धा. आणि छळात कोणाला आनंद मिळतो? ज्याला डिसिप्लिन आहे त्याला छळात आनंद मिळतो. बरेच लोक जे डिसिप्लिन माहित नाही ते छळ बघून काय म्हणतात, अरे घाबरतात. ते म्हणतात आता असं करायचं का, आता पास्टर तसं करायचं का, आता हे करायचं का, आता ते करायचं का. अरे तू काहीच करू नको, तुला आनंद नाहीये बाबा. कारण आनंद असणारा माणूस काय म्हणतो, ठीक आहे तू प्रभू सांगतो तसं मी करायला तयार आहे. कारण माझा जीव, माझा प्राण, माझी कागद किंवा माझं जे काही पेपर्स आहेत हे महत्वाचे नाही. महत्वाचं तू आहेस, तुझी इच्छा महत्वाची आहे, तुझं माझ्यासोबत काय डिसिजन आहे ते महत्वाचं आहे. हालेलुया. या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. कारण का, तुमचा आनंद कशात आहे? तुमचा आनंद प्रभूमध्ये. तुमचा आनंद कशात असणार आहे? प्रभूमध्ये आहे. कारण तुम्ही जगातल्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. जो व्यक्ती डिसिप्लिन मध्ये जगतो तो आनंदी असतो प्रभूमध्ये. बाजूला सांगा, जो डिसिप्लिन मध्ये जगतो तो आनंदी असतो. येशू आनंदी होता. तुम्हाला माहिती आहे पौल सुद्धा आनंदी होता. वाचा माझ्या बरोबर रोमकर्स पत्र 7 अध्याय आणि 22 वचन. पौल आनंदी होता. रोम 7:22. माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करेल. हा, प्रेज द लॉर्ड. माझा अंतरात्मा कशामुळे हर्ष करतो? मोठ्याने म्हणा, माझा अंतरात्मा देवाच्या वचनामुळे हर्ष करतो. लिहिले का त्या ठिकाणी? नियमशास्त्रामुळे हर्ष करतो असं लिहिले. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये पापाची इच्छा होत होती, पण त्याचा आनंद मात्र देवाच्या आज्ञेमध्ये होता. तिथं तुम्ही जर वाचलं तर तुम्ही पुढचे जे अध्याय, पुढे जे वचन आहेत ना त्यामध्ये असं लिहिलंय की माझ्यामध्ये इच्छा निर्माण होते पाप करण्याची, पण माझं शरीर ते करण्याची इच्छा बाळगतं, पण मी सारखं वारंवार माझ्या शरीराला आत्म्याच्या अधीन करतो आणि जे आत्मा करू इच्छितो तेच मी करतो, कारण माझा आनंद देवाच्या वचनात आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्यावेळेस ज्यावेळेस देवाची आज्ञा पाळाल ना, त्यावेळेस तुम्हाला आठवण होईल की अरे मी देवाच्या आज्ञा का पाळू शकतो, कारण माझा आनंद आज्ञा पाळण्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आज्ञा पाळणार नाही का? कारण आनंद नाहीये. कारण माणूस आनंदी होण्यासाठी तर सगळं करतो. आनंदी होण्यासाठी जेवण करतो, आनंदी होण्यासाठीच खातो पितो, आनंदी होण्यासाठीच फिरायला जातो, इकडे तिकडे काय काय जे काय करत असतो त्या सगळ्या गोष्टी, लग्न करतो तो आनंदी होण्यासाठी. पण लक्षात घ्या, तुमचा आनंद जर देवाच्या नियमशास्त्रात, देवाच्या आज्ञा पाळण्यात असेल तर बाकीच्या गोष्टीचा आनंद तुम्ही शोधत बसणार नाही. तुमचा आनंद जास्त करून प्रभूच्या गौरवासाठी असेल. प्रार्थनेला गेले की तुम्ही आनंदी व्हा. तिथं बसलं, पवित्र लोकांच्या सहभागीत बसलं की तुमचं मन हर्षण करेल. प्रेज द लॉर्ड. तुमच्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटतील. बायबल सांगतं की माझ्या मनामध्ये आनंदाची उकळी फुटली आणि मी देवाचं गीत गात आहे. दावीद असं म्हणतो. हालेलुया. दावीदाची स्तोत्र वाचा कधी आणि तुम्हाला वाचत असताना तुम्हालाही आनंद होईल आणि त्याचा आनंद भाऊ तुम्ही असं म्हणाल की इतका आनंद दावीदाला होत होता देवाचा गौरव करताना. प्रेज द लॉर्ड. आपल्या पार्किंग बायला कधी पाहिलं का तुम्ही? व्हिडिओ पहा कधी. आणि मी तिला नेहमी म्हणत असतो तू खूप होतीस, तू आनंद करत असताना, म्हणजे ते स्तुती करत असताना ती खूप खुश असते. प्रेज द लॉर्ड. देवाचं गौरव करत असताना आपण खुश असलं पाहिजे. देवाची महिमा करत असताना. ठीक आहे, परमेश्वर बऱ्याच वेळेस तुम्हाला ह्या काही गोष्टी आवडत नसतील,
पण देवाचा गौरव करत असताना तुम्ही जर खुश असाल, तुम्ही आनंदी असाल, तुम्ही जर देवाची प्रार्थना करत असताना आनंदी असाल, तर लक्षात घ्या तुम्हाला दुसऱ्या कुठल्या जगातल्या गोष्टीत आनंद वाटणार नाही. प्रेज द लॉर्ड. आनंदी असणं ही देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या गोष्टीत आनंद मानावा. पौल आनंदी होता, येशू आनंदी होता, इर्मया सुद्धा आनंदी होता. इर्मयाने सुद्धा काय केलेलं आहे? आनंद मानलेला आहे. 15व्या अध्यायात जर तुम्ही वाचलं इर्मयाचं पुस्तक 15 वचन वाचा, 15 वचन वाचणे आपण बंद करूया. हे परमेश्वरा, तू जाणत आहेस, माझे स्मरण करून मला भेट दे. माझ्याकरिता मला छळणाऱ्यांचा सूड घे. तू त्या संबंधाने मंदक्रोध होऊन माझा संहार करू नको. तुझ्यासाठी मी निंदा सहन करीतो याचे स्मरण कर. 16 वचन. मला तुझी वचने प्राप्त झाली की तीही की मी ती स्वीकारली. तुझी वचने माझा आनंद, माझ्या जीवाचा उल्हास. कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवितो. त्या ठिकाणी काय लिहिले? और हिंदी मध्ये असं लिहिलं, और तेरे वचन मेरे मन के हर्ष और आनंद का कारण हुए, क्योंकि हे सेनाओं के यहोवा परमेश्वर मैं तेरा कहलाता हूं. हालेलुया. मी तुझा आहे म्हणून मला काय आहे? आनंद आहे, असं इर्मया म्हणतो. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्हाला माहिती इर्मया खूप संकटातून संदेश होता, खूप संकट होते त्याच्यावर, खूप अडचणी होत्या. त्याला बऱ्याच वेळेस जेलमध्ये टाकलं, बऱ्याच वेळेस छळ केला गेला, त्याचा मृत्यू सुद्धा कर्मतीने चिरून त्याला मारलेला आहे. आणि अशा प्रकारचा मृत्यू असून सुद्धा इर्मया असं म्हणतो की देवा, मला तुझ्यामध्ये आनंद आहे, तुझ्या वचनामुळे मी आनंद करतो, तुझ्या संदेशामुळे मी आनंद करतो. इतका कठोर संदेश त्याला राजाला द्यायला सांगितलेलं होतं, तरी सुद्धा इर्मया आनंदी आहे. हालेलुया. इर्मयाला एक अश्रूंचा संदेश म्हणतात किंवा अश्रू गाळणारा संदेश म्हणतात. अश्रू वाहून सुद्धा आनंदी होता इर्मया. प्रेज द लॉर्ड. बरेच छोटं संकट आलं तरी आज विश्वासाने घाबरतात, कंटाळतात, थांबतात. प्रार्थनेत चालावं की नाही, विश्वास ठेवावं की नाही, येशूवर विश्वास ठेवावं की नाही, बायबल दाखवावं की नाही जगाला. आणि ऑनलाईन मुळे तर लोकांच्या मनात जास्तच त्यांना अगदी सुट्टी हे मिळालेलं आहे आपला विश्वास लपवण्यासाठी. ठीक आहे, तुम्ही ऑनलाईनच्या जगामध्ये आहात आता आणि तुम्हाला असं वाटत जरी असेल की ऑनलाईन मुळे माझा विश्वास लोकांपासून लपून राहणार नाही, पण एक वेळ अशी येईल की ज्यावेळेस तुम्हाला कबूल करावं लागेल, त्यावेळेस मात्र माघार घेऊ नका कधीच. कारण ज्यावेळेस तुम्हाला लोकांसमोर कबूल करण्याची वेळ येईल ना, त्यावेळेस तुम्हाला हे म्हटलं पाहिजे, माझा आनंद येशूमध्ये आहे. आनंद लपवून ठेवू नका आपला. तुम्ही आनंदी आहात याचं कारण तुम्हाला कोणीतरी विचारेल, तुम्ही सुखी आहात याचं कारण तुम्हाला कोणीतरी विचारेल, तर त्यावेळेस म्हणू नका की माझ्या कामामुळे आनंदित आहे, माझ्या कष्टामुळे आनंदित आहे, माझ्या पैशामुळे आनंदित आहे, बँक बॅलन्स चांगला आहे म्हणून आनंदित आहे, माझ्या घरात आरोग्य आहे म्हणून मी आनंदित आहे. नाही, माझ्या आनंदाचं कारण प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या आनंदाचं कारण बायबल आहे. हालेलुया. माझ्या आनंदाचं कारण पवित्र शास्त्र आहे की मी जे रोज वाचतो त्यामुळे मी आनंद आहे. हालेलुया. माझ्या आनंदाचं कारण आहे की मी इच्छा बाळगली आणि मी त्यानंतर निर्णय घेतला, मी शिस्तीमध्ये चालत आहे आणि मी आज आनंदी जीवन जगतोय. हालेलुया. बरेच लोक काय आहेत बरं, बरेच लोक आपली साक्षी कबूल करत नाहीत, कारण का त्यांना त्यांच्या जीवनाला विश्वासात लपवून ठेवायचं आहे. आनंद आपल्याला लपवून ठेवू नका, लोकांसमोर प्रकट करा. कारण येशू बायबल असं सांगतं की माझ्या मनामध्ये, जसं दावीद म्हणतो की माझ्या मनामध्ये परमेश्वरानं आनंद निर्माण केलेला आहे. आणि तो आनंद कसा आहे की लोकांना धन सापडल्यानंतर जो आनंद होतो त्याच्याही पेक्षा मोठा आनंद माझ्या मनामध्ये परमेश्वरानं निर्माण केला. हालेलुया. जो दावीदाच्या जीवनामध्ये होता. तुम्हाला माहिती आहे दावीद राजाने सगळं काही संपत्ती देवाला दान करून सुद्धा तो आनंदी होता. तो आनंदी होता आणि तो म्हणायचा, प्रभू मी तुझ्या गौरवामध्ये आनंदी आहे, तुझ्या सानिध्यात आनंदी आहे. स्तोत्र 42:1-2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुळपते तसा माझा जीव देवा तुझ्यासाठी लुळपत आहे. हालेलुया. तसा माझा जीव काय तुझ्यासाठी ताणेला झालेला आहे. मी केव्हा देवाच्या तुझ्या उपस्थितीमध्ये. हालेलुया. कारण तुझ्या उपस्थिती येण्यासाठी मला आनंद मिळतो. देवाच्या आज्ञेत तुम्हाला आनंद असला पाहिजे. 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. एक डिझायर, दुसरं डिसिजन, तिसरं डिसिप्लिन आणि चौथं जे आहे ते डिलाइट, ज्याला आपण म्हटलेलं आहे. आणि त्याला इंग्लिशमध्ये दुसरं भाषांतर आपण असं करू शकतो की आय वॉन्ट म्हणजे मला पाहिजे, आणि दुसरं म्हणजे काय डिसिजन घ्यायचं म्हणजे आय विल म्हणजे मी ते करणार आहे, आणि त्याच्यानंतर डिसिप्लिन म्हणजे आय मस्ट म्हणजे मला ते केलंच पाहिजे, त्याशिवाय मी जिवंत नाही राहू शकत. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही आय मस्ट म्हणता त्यावेळेस तुमचं खऱ्या अर्थाने परिवर्तन झालेलं असतं. आय मस्ट किंवा मला ते केलंच पाहिजे, मला सेवा केलीच पाहिजे, माझ्याशिवाय कोण करणार, असं ज्यावेळेस म्हणता, मला सुवार्ता सांगितलीच पाहिजे. तुम्हाला माहिती आहे पौल का म्हटलं असं? पौल काय म्हणाला माहिती आहे? मी प्रार्थना न करणं हे माझं पाप आहे असं पौल म्हणतो. माहिती तुम्हाला?
पौल आपल्या बऱ्याच पत्रांच्या मध्ये असं म्हणतो, प्रार्थना न करणं हे माझं पाप आहे, सुवार्ता न सांगणं हे माझं पाप आहे असं तो म्हणतो. असं म्हणण्या पाठीमागे त्याचं कारण उद्देश काय होता? कारण ते मला केलंच पाहिजे, आय मस्ट, किंवा मला ते केलंच पाहिजे, हा माझा निर्णय आहे, मी घेतलेला निर्णय आणि रोज त्याचं मी पालन करतो. तुम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतलाय का तुमच्या जीवनात? विचार करा. आणि मी जर तुम्ही म्हणत असाल इथपर्यंत पोहोचला असाल, आय मस्ट मला केलं नाही. हिरमया आनंदित होता, दावीद आनंदित होता, आणि त्याच्यानंतर येशू आनंदित होता, पौल आनंदित होता. तुमचं काय? तुम्ही देवाच्या आज्ञा पाळताना आनंदित आहात? जर इच्छा आहे त्या इच्छेला मरू न देता डिसिजन पर्यंत पोहोचवलंय, तुम्ही डिसिप्लिन रित्या रोज त्याचं पालन करताय, तर निश्चित तुम्ही आनंदी होणार. आणि तुम्ही म्हणाल की प्रभू तुझा सारखा दुसरा कुठंच आनंद नाहीये. जगामध्ये भरपूर काही मी शोधलं, तुझ्या जवळ बसण्याचा जो आनंद आहे तो जगात कुठे नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रार्थना तुमच्यासाठी कंटाळवाणी नसेल, बायबल वाचणं तुमच्यासाठी कंटाळवाणी नसेल, उपवास करणं तुम्हाला कंटाळा वाटणार नाही, चर्चमध्ये येऊन बसणं तुम्हाला कंटाळा वाटणार नाही. तुम्ही सगळ्या गोष्टी आनंदाने करा. आणि प्रभू हे करणं किती सोपं होतं, आणि मला तू करायला मदत केलीस म्हणून मी तुझा धन्यवाद करतो, स्तुती करतो. प्रभू करो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींच्या द्वारे आशीर्वादित करो. परत तुम्ही हे ऐकू शकता युट्यूब वरती, ऐका जरूर, आणि परमेश्वर तुम्हाला नक्कीच त्या वचनाच्या द्वारे बोलेल. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. आपण सगळे जरूर